केला प्रकार विपरीत आजी धर्म अर्थ संपला पुरुषत्वहीन झाला दरिद्र नरकही पडला पूर्ण झाला भ्रष्ट। जो आपला असणारा धर्म या ग्रंथाश्रमामध्ये धर्म आहे ना, धर्मनीती आहे। धर्मानं जर प्रपंच केला तर प्रपंच चांगला आहे, प्रपंच करू नका असं शास्त्रानं कवा सांगितलं नाही। पण कसं आहे त्या ठिकाणी असणारा प्रपंचाकडे आपला धर्म सोडला की मग त्या ठिकाणी ताटा असतो मीपणाचा। धर्म सोडलं मीपणाचा ताटा कुठपर्यंत चालतो? जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये असणारा वास आहे तोपर्यंत वास म्हणते, त्या पद्धतीने सांगतो तुम्हाला गुरुजी। ज्या वेळेस आपल्या शरीरातला असणारा ताकद कमी होती, रक्त कमी होतं, त्यावेळेस तुझ्या अंगातला हंपणा संपतो, पुरुषत्व संपत आहे। आणि पुरुषत्व संपलं की शक्तिहीन होऊन सिनी कोपऱ्यात बसलेला कोण कोण म्हणती सुनबाई नातरुंडाला, हे रडू नको बघ तिथं वागोलवा बसलाय। अरे त्याचे जन परपंच एवढा करून ठेवला, शेजाऱ्याचे बांधव फोडले, संध्याकाळी शेजाऱ्याचे उचलून कॅरेट आपल्या कॅरेट मध्ये मिसळले। कोणासाठी? भावाचे मिसळून आपल्यासाठी लेकरासाठी मिसळले। तेच सुनबाई लेकर बागोलवा तुम्हाला करते त्यासाठी। काही असा धर्म सोडू नका, आपल्या पद्धतीनं आपलं आहे तेवढंच आपलं म्हणा, लोकांचं आपलं म्हणू नका। हेच खरा अर्थानं परमार्थ, याच्यापेक्षा परमार्थ दुसरा नाही ना। धनहीन प्रकार वाईट कित्येक जीव देती स्पष्ट कित्येक देशोधडी गाठ कित्येकी जाती जंगली। धन इतकं वाईट आहे तोंडे महाराज, धनासारखं वाईट कोणचं नाही। धन कमी असल्यावर परमार्थ कडीवड मिळती या, पण धन जसं 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 आपल्यापाशी धन आहे, धन नरकाला बी नेते धन मोक्षाला बी नेते, पण आपण ठरवलं पाहिजे पैशाचा भोग कसा घ्यायचा आहे। नाही तर पैशाचा उपभोग घेत असताना चुकीच्या मार्गाने उपभोग घेतला 100% वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी पाप आणि पुण्य त्या धनामुळे होतंय। धनामुळं मान संपतोय। जय हरी या ही अवस्था झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळं धन जरी असलं तरी धनानं पाप होतं, धनानं अहंकार येतो, अहंकार आला की आपल्या पुढं आपलं पाप घडल्याशिवाय राहत नाही। कित्येकी अंगी रोख लावली परांगदा पूर्ण झाली तितकेच मनोगी गेली कोणी न पुसे त्यांना। कित्येक जणांचा पैसा होता। आता इथं आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाही, ज्याची वांद्रापासून गंगापर्यंत सगळी माझी सगळी प्रॉपर्टी होती, त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो वमीमध्ये आले राख अंगाला लावायची वेळ आली, याच्यापेक्षा वाईट काय नाही। कपडे लिहायची पंचायत झाली या, पैसा ही आजची दुपारची सावली या, कधी किती दिवस टिकल याची गॅरंटी नाही। बघत हो काळ टपून बसलाय उक्षाला, चोर टपून बसलाय धनाला, अशी अवस्था या। वाट बघून बसलाय बँकेतून, बडे दादा बँकेतून आपण विड्रॉल केली बाहेरच बसलेले असते दरवाजाला, आपल्याच महाग येते बघत धक्का देऊन अंगावर घाण टाकून बॅग पडून घेऊन जाते। ही अशी अवस्था या। याच्यामुळे धनाच्या लोभानं कधी कुणाला त्रास करू नका। दारिद्र्य स्थिती वाईट अंगी कोणी चिंध्या घालीती निचा स्वाधीन पूर्ण गती पूर्ण करी लाचारी। मग आता ज्या वेळेस धन गेल्याच्या नंतर दारिद्र्य आली, गरिबी आली, आणि गरिबी आल्याच्या नंतर मग जसं असेल तसं मग कुणी लोक असणारे उगाच चलत बिडवची देतो पुन्हा, आणि मग पुन्हा खूप मोठं वाईट वाटतंय, कसलं होतं माझं, कसं झालं, कसं होतं माझं, कशामुळं झालं, तुझ्या कर्मामुळं झालं। अरे जोपर्यंत तुला देऊन बघतोय लक्ष्मी, तुझ्या घरामध्ये भगवंत देऊन बघतोय, लक्ष्मी टिकविता आली पाहिजे। माने महाराज कमी सल्पय पण टिकविणं लयच कठीण आहे। हो तारेवरली कसरत आहे ती टिकविणं, का तर इतकी लक्ष्मीचं पळ आहे, ती लक्ष्मी घरामध्ये राहायची म्हणल्यावर खूप मोठी काळजी करावी लागते गुरुजीने। याच्यापेक्षा लक्ष्मी बघत म्हणते तू माझ्या लायकीचा नाहीस, कवा निघून जाते, घराच्या दरवाजाच्या बाहेर ती कळू देत नाही, आपलंच आपल्या पुढे उभं राहते ना आपलं वाटोळं करतय। दुसऱ्यांची जोडी उचली दरिद्रांची कमाल झाली अब्रूची राख रांगोळी केली पूर्ण पडला नरकी। मग पुन्हा वेळ येते केलेल्या कर्माची, आपल्या डोळ्यात धकत दुसऱ्याच्या दारामध्ये सेवक म्हणून राहावं लागतंय, राखण धरून राहावं लागतंय। आपल्या हात बघा ते काय ते
मोठ्या मोठ्या ते हे बांधतात का हो, शेतीला आणि ते वॉचमॅन म्हणून काय म्हणते त्याला गार्ड असतो ते ठेवलेला शेकोटी आता शुद्ध भाषेमध्ये शेकोटी झाली हा. आलेल्या गाड्या नीट लावायच्या, गाड्या सांभाळायच्या, त्यांचे जोडे सांभाळायचे, मुलं बाळ लोकांचे सांभाळायची ही वेळ येते आणि मग जेवढं मी 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 म्हणून शिनी खालीच बघितलेलं नाही पाऊल टाकताना त्यांची ही गत होती. आणि मग पुन्हा नाव उठवतात काय करावा, पोरानं माझ्या देखत वाटोळं केलं बडे महाराज. हो, पोरानं जमीन इकली म्हणून आपल्याला पाळलेलं नाही, तुझ्या कर्मानं आली, पोरानं नाही आणली, तुझं कर्म वाईट होतं का तर तू असणारा जवानीमध्ये तू कर्म चांगलं केलं नाहीस. तुला कळलं नाही की लोकांनी किती त्रास द्यावा. खरं पाप आणि पुण्य, परपिडा हे पाप आणि पर उपकार हे पुण्य. याच्यापेक्षा दुसरं लय मट्ट परमार्थ करायची गरज नाही गरज आश्रमवाल्याला. आणि ही अवस्था पुन्हा झाल्याच्या नंतर काय होत आहे का पुढं, धर्म अर्थ कामहीन पुरुषार्थ जाऊनी होये दीन. कामाजी पूर्वीचा श्रीमान आता झाले दारिद्र्य. पहा, धर्म बुडाला, पुन्हा धर्म जातो, नीती गेली, अर्थ पैसा जातो, पुन्हा अर्थव्यवस्था संपली, पुन्हा हीन अवस्था होती. हीन कुणीच विचारित नाही ना. आणि तुम्हाला सांगतो आपभरात नाही तर जगभर आमचे वडील सांगायचे, नाही तर परदेशभर आपलं चांगलं असलं तर सोयरे धैर्य आपल्याला पुन्हा पुन्हा राम राम करते, नाही तर आपल्यापासला पैसा अडका गेला रे गेला, पुन्हा सोयरे कट मारून जातात ना गे आपल्याला गिराईक काहीतरी राम राम केल्यावर अंगलट येईल म्हणून अशी अवस्था होती बरं का त्यावेळेस. पुन्हा सगळा पैसा अडका जातो.